आज कुठला सण बिन आहे का? गुलाबजामुन, बेसनाचे लाडू, जलेबी, पनीरची भाजी बनवली. अरे बाळा, हे पितृ पंधरवडा आहे ना, तर या महिन्यात आपल्या पित्रांना जेवू घालतात. ही सगळी मिठाई, पनीरची भाजी सगळे त्यांच्यासाठीच आहे. कारण की त्यांना पनीरची भाजी खूप आवडायची आणि ह्या महिन्यात जर त्यांना आपण नैवेद्य दाखवलं, तर आपल्याला पुण्य भेटतं. म्हणून हे सगळं करावं लागतं. अगं आई, आजोबा जेव्हा जिवंत होते तेव्हा तुम्ही तर कधी पनीरची भाजी बनवून दिली नाही आजोबांना. सकाळची शिळी भाजी तू त्यांना द्यायची ताटात. आजोबा मला हळूच बोलायचे, बाळा मला पनीरची भाजीचा वास येतोय, मला थोडी आणून देशील का? आणि आई तुला आठवतंय का एकदा मी पनीरची भाजी चोरून त्यांना द्यायला चालले होते, तुम्ही मला कानाखाली मारली होती. बावटा, तुला अक्कल आहे का? असं बोलतात का आपल्या आईसोबत? हे तर चुकीचं आहे ना पप्पा. जिवंत माणसाला तडपायचं आणि मेलेल्या माणसांना खायला घालायचं. मी हे जर तुमच्या दोघांसोबत केलं तर तुम्हाला कसं वाटेल? असं का होतं की म्हातारपणी माणसाला खाण्यासाठी तरसवलं जातं आणि तो मेल्यानंतर त्याचे आवडीचे पदार्थ बनवून सगळ्या लोकांना बोलून जेवायला दिलं जातं? हे कितपत योग्य आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा.